नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS तसेच इंजिनिअरिंगमध्ये IIT, NIT, IIIT तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे नवीन 112 मेडिकल कॉलेजेस सुरू होत आहेत त्यामध्ये विशेषतः 14 मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये चालू होत आहेत त्याची आपण माहिती देण्याचा एक प्रयत्न केला होता. तसेच जे नीटचं 18 तारखेपासून 18 ते 20 तारखेमध्ये जे करेक्शन विंडो ओपन होत आहे त्या करेक्शन विंडोमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे डिटेल चेक करायचे. ठीक आहे. तर आजचा विषय आहे की आपण पाहिलं होतं की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ वाढणार आहे. तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जवळपास 22 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आता हे कोणकोणते ते पाहू आणि ते कट ऑफ का वाढणार आहे ही शक्यता आहे ती का वाढू शकते तर यामध्ये आपण पाहू. तर सुरुवातीला तुम्ही KJ सोमय्या कॉलेज आहे मुंबईला त्याच्या जवळपास 100 सीट्स आहेत सेमी गव्हर्नमेंटमध्ये. त्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईला 150 सीट्स आहेत. त्यानंतर मायमर तळेगावला 150 सीट्स आहेत. त्यानंतर VP मेडिकल कॉलेज नाशिकला 120 सीट्स आहेत. SCPM मेडिकल कॉलेज धुळे इथं जवळपास 100 सीट्स आहेत. विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगरला जवळपास 200 सीट्स आहेत. काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे इथं जवळपास 150 सीट्स आहेत. अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर इथं जवळपास 100 सीट्स आहेत. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव इथं जवळपास 200 सीट्स आहेत. वालावलकर मेडिकल कॉलेज रत्नागिरी चिपळूण 150 सीट्स आहेत. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज सांगली इथं जवळपास 150 सीट आहेत. SMBT इन्स्टिट्यूटला जवळपास 150 सीट्स आहेत. वेदांता पालघरला 150 सीट्स आहेत. सिंधुदुर्ग शिक्षण मंडळ कुडाळ सिंधुदुर्गला कॉलेजला 150 सीट्स आहेत. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कर्जत इथे जवळपास 100 सीट्स आहेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे इथं जवळपास 100 सीट्स आहेत. NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर इथं जवळपास 200 सीट्स आहेत. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती इथं जवळपास 150 सीट्स आहेत. राजेंद्र गाडी मेडिकल कॉलेज अमरावती इथं जवळपास 150 सीट्स आहेत. मायमर मेडिकल कॉलेज लातूर इथं जवळपास 150 सीट्स आहेत. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च जालना मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज इथं जवळपास 150 सीट्स आहेत. त्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला जवळपास 150 सीट्स आहेत. अशा जवळपास तुम्ही जर पाहिलं तर 3170 सीट्स ह्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या आहेत जिथं तुम्हाला CET सेलच्या माध्यमातून ऍडमिशन प्रोसेस होत असते. पण या ठिकाणची फी जास्त असल्यामुळं मुलं इथं ऍडमिशन्सचा कट ऑफ हा कमी येत असतो. पण ह्या वर्षी जे गव्हर्नमेंटनं अनाऊन्समेंट केलेलं आहे की मुलींना शिक्षणामध्ये फी पूर्णपणे माफ आहे. त्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल किंवा कोणतेही क्षेत्र असेल त्यामध्ये फी माफ आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थी गव्हर्नमेंट MBBS नंतर BMS गव्हर्नमेंटला जात होते हे सर्व विद्यार्थी ह्यामध्ये जे विशेषतः विद्यार्थिनी आहेत या सर्व ज्यांचे MBBSचं स्वप्न आहे या सर्व सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला स्विच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ह्या जर विद्यार्थी जसे आता मागच्या वर्षी जवळपास 60 ते 70 विद्यार्थी माझ्याकडे असे होते की ज्यांचे जवळपास 570, 577, 575 असे स्कोर होते आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे 582ला क्लोज झालं. तर 582 ते 550 पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत जवळपास त्यामध्ये 25-30 हजार विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी रिपीटला गेले जेणेकरून त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. पण जर जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जे दिलेलं आहे की मुलींच्यासाठी शिक्षण फ्री त्यामुळं हे जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ह्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ वाढणार आहे. वाढण्याची शक्यता दाट आहे. का तर जे गव्हर्नमेंट BMSला जाणारे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी किंवा यातील जे काही सिलेक्टिव्ह विद्यार्थीच आहेत हे जरी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला आले तरी ह्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ वाढू शकतो. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हे जनरली 500 ते 550 मार्क्स पर्यंत मिळत असतं. ते ह्या वर्षी 550 ऐवजी 560, 570 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. त्याचबरोबर ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर जवळपास 25 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहेत. त्यामुळं हा व्हॉल्यूम सुद्धा जास्त आहे. त्यामुळं जरी मार्क्स जरी सेम असले तर रँक्समध्ये हा डिफरन्स राहणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा थोडासा कमी येणार आहे पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा 100% वाढणार आहे. ठीक आहे. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हना शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील भागात. धन्यवाद.